भाग पडा. चला स्पीड अप करा, स्पीड अप करा. आजकडे आपण जाऊयात. सामना सुरू होतोय. दरम्यानचा सामना थोडं फास्ट आणि जलद गतीनं घ्या अशी विनंती आहे तुम्हाला. नाणेफेकीचा कौल टॉस जिंकून कलंबोलीनं फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगचं आमंत्रण नवीन पनवेल 40+ या संघाला देण्यात आलेल्या श्री बापदेव क्रीडांगण पोदी आणि या मैदानावरती भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. नाना दिवेकर आणि संपूर्ण टीम आज भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांचा संघ देखील फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. सो फायनलची मॅच खेळतात. आघाडीचे 2 फलंदाज सलामीला आलेत हर्षल भुजबल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुहास. तर गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय यावेळेला बॉलिंग करण्यासाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त यॉर्करची लेंथ वापरली आहे. पहिला बॉल स्लोवर यॉर्कर. डीआरएस अवेलेबल नाहीये. पहिला डॉट मैदानावरती गोलंदाजी लाजवाब आहे. गोलंदाजाचं नाव आहे मनीष. मनीषनी पहिला चेंडू इरादे स्पष्ट केलेत का आम्ही धावा रोखू, मात्र हर्षल भुजबळ थांबणार नाहीये. या मैदानावरती मागच्या मॅच मध्ये फलंदाजी केली, पुनरावृत्ती करावी लागेल. ओहो, फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र यशस्वी ठरलेला नाहीये. दुसरा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी आहे. तो पाहिला पण तर स्पेशली आज कलंबोली संघाने सगळ्यांना इम्प्रेस केलं, स्पेशली बॉलिंग मधून. आणि पहिल्या पॉवर प्लेला अगदी आपण जर विचार केला मनीष अजिबातच धावा देत नाहीये. नक्कीच, कारण की ह्या गोलंदाजाने मी पीपीएल ला चांगली गोलंदाजी केली. या मैदानावरती हा गोलंदाज मागच्या रविवारी देखील खेळून गेलाय. त्याला या ग्राउंडचा आराखडा समजलाय, त्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती करतोय मनीष. मात्र कारण की टप्पा चुकत नाहीये या गोलंदाजाच्या. ज्या प्रकारे एखाद्या फलंदाजाला जखडून ठेवावं त्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज. टप्पा फार महत्वाचा आणि स्पेशली पनवेल प्रीमियर लीगच्या अगदी या सीझन मध्ये आपण बघितलं रॉयल कलंबोली मधून खेळला होता आणि त्यावेळेला चांगला आपण त्याचा जरूर प्रयत्न पाहिला बॉलिंगचा. आणि आज देखील तेच पाहायला मिळतं. इथेही विकेट मिळवली आहे, फलंदाज बाद होतोय आणि हा पहिला धक्का आपण पाहतोय बॅटिंग करत असताना यावेळेला नवीन पनवेल 40+ या संघाला बसला आहे. नक्कीच सर, आपण ज्या प्रकारे गोलंदाजाची मला असं वाटतंय पंच त्या ठिकाणी योग्य तो निर्णय देतील. फलंदाज बाद झालाय, लाजवाब गोलंदाजी. मला असं वाटतंय हवेचा ओ कुठेतरी ही गोलंदाजाला थोडासा बेनिफिट राहिला आणि फलंदाज बाद झालाय. चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय.
आता अल्टो तू देखील चांगला खेळाडू आहे आणि ऍज अ क्रिकेटर ज्या वेळेला आपण खेळत असतो मग समोर पहा एखादा जर कमजोर खेळाडू आला आपण असं नाही करत की त्याला आपण नॉन स्ट्राईक एंडला ठेवतो, त्याला स्ट्राईक एंडला आणायचा प्रयत्न करतो आणि दिस इज पार्ट ऑफ गेम आहे, आर्ट ऑफ क्रिकेट आहे. कारण मग ही गोष्ट आपण सचिन तेंडुलकर सरांच्या मुखातून ऐकलेली आहे आणि याचंच नाव आहे क्रिकेटच्या ज्या प्लॅनिंग्स आहेत त्या प्लॅनिंग्स आपल्याला कराव्या लागतात आणि तो फायदा उचललाय गोलंदाजानं. आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की कळंबोलीचं व्यावसायिक गटाचं क्रिकेट तो आज खेळतोय. नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय आता जास्त करून ओपनच्या संघांमध्ये देखील ग्रामीणचेच खेळाडू आहेत आणि आता असं राहिलेलं नाहीये का कुठलाही खेळाडू हा कमी आहे. जो येईल तो हल्ली फलंदाज षटकार चौकारांची भाषा बोलतोय आणि आत्ताचं क्रिकेट फाट झालंय. फॉर्च्यून विकेट्स बनलेले आहेत, चेंडू देखील नवनवीन तऱ्हेच आले आहेत. इथंच आपण सिक्सरचा बॉल वापरलाय, गॅप शोधली, हे करायचं लिटरली आणि ते शोधलंय सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा एक क्लिअर बाउंड्री करणारा चौकार आहे तो, 4 धावा. नक्कीच सर पहिल्यांदा आमचं भाग्य आपल्या सोबत लागलं कॉमेंट्री करायचं. मात्र सुरेख लाजवाब आवाज आणि क्वालिटी शब्द वापरले जात आहेत. आम्ही गावठी कॉमेंटेटर आहोत. मात्र सुरेख फलंदाजी मैदानावरती चालू केली गेली, मनीषवरती आक्रमण केलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, ओहो वा, स्टेप आउट केलाय संतोष मधने चेंडूच्या खाली. चूक होणार नाहीये, फलंदाज अजून एक बाद. अजून एक विकेट आपण पाहतो आता इथे आपल्याला पाहायला मिळते पडलेली आहे आणि महत्वाची विकेट. कारण आपण जर विचार केला ट्रम्प कार्ड खेळत होता सचिन, रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये 96 रन एक इंडिव्हिज्युअल स्कोर या खेळाडूचा रेकॉर्ड आहे आणि त्या खेळाडूची विकेट घेणं एवढं सोपं नाहीये आणि ते करून दाखवलं मनीषनं. आणि मनीषचा आपण जरूर खेळ पाहतो आता या षटकामधून. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी, धावा खर्च केल्यात 5 आणि 2 सफलता त्याच्या नावी जमायत. मधल्या फळीमध्ये मोठी जबाबदारी आहे आणि पालकरला आता संधी मिळते मधल्या फळीमध्ये बॅटिंग करायची. नक्कीच आता कुठेतरी हर्षल भुजबळ नावाच्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. शेवटचे 18 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पालकरला आणि हर्षल भुजबळला कुठेतरी खेळायचंय मैदानावरती, दोघांना पार्टनरशिप करावी लागेल. कारण की या मैदानचा आराखडा पाठ 90 धावा देखील या मैदानावरती चेस झाल्या. कुठेतरी धावा करावे लागतील कारण कळंबोली संघात देखील चांगले खेळाडू आहेत. तसं संतोष असेल, रामा असेल, चांगले चांगले खेळाडू या मैदानावरती कळंबोली संघात आहेत. नक्कीच 104 धावांचा पाठलाग आम्ही या मैदानावरती अगदी पाहिलंय करताना. आदर्श ट्रॉफी याच मैदानावरती भरवलेली स्पर्धा आणि लिटरली क्रिकेटचे लिजंड आपण पाहतो अगदी विशाल जितेकर त्यावेळेला ऑर्गनायझर राहिलेले आहेत. या मैदानावरती आपण पाहिलं तर धावा चेस होतात आणि चेस करण्यासाठी फार मदत मिळते. फॉर्च्यून विकेट आहे, सध्या तरी सिमेंटची विकेट आहे, त्यामुळे तो एक बेनिफिट राहतो की बॉल ज्या वेळेला बॅटवरती येतो त्यावेळेला मग मोठे फटके जाण्याचे चान्सेस राहतात कारण थोडा पिकअप मिळतो बॉलला. आणि हे सगळे खेळाडू सांगतायत धावसंख्या घ्यावी लागेल आता. ओ एज आहे, कोणती रन घेण्याचा मनसोबा नाहीये इथे. चांगली गोलंदाजी, कळंबोलीचे धुरंधर आज मैदानाच्या आतमध्ये. 40+ क्रिकेट जर आपण सोडलं तर आपण सिजीला पाहायचो या संघामधून खेळताना, परंतु आता आपण पाहतो 40+ मध्ये आपण या संघाला खेळताना पाहतो. स्ट्रायकेंडला फलंदाज पुन्हा तयार राहील, गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे. स्ट्रायकेंडला समोर स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. धावा 4 मिळतील कारण रेस्ट्रिक्शन झोन आहे तिकडे, चौकार आलेला आहे. नक्कीच समोरचा 6 ऍक्च्युली लांब आहे तरी पण आपण त्या ठिकाणी बाहेरच गेला तर षटकार ठेवलेला आहे. मात्र हर्षल भुजबळने ज्या प्रकारे फलंदाजी आज पूर्ण बरेच दिवसभरात केली, थोडासा कुठेतरी थकवा जाणवतो या खेळाडूमध्ये. मात्र तो थांबणार नाहीये. ज्या प्रकारे हा चेंडू मारला गेलाय चौकाराठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा, ओहो भिरकावलाय, नाही थांबणार. नाव आहे हर्षल भुजबळ, षटकार 6 धावा मैदानावरती. याच नाव आहे हर्षल भुजबळ, ज्यांनी जेव्हा आम्ही क्रिकेट पाहायचो तेव्हा राहुल जोगड्यासारखा गोलंदाज या मैदानावरती आलता तेव्हा हे मैदान थोडंसं वेगळ्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी राहुल जोगड्यांनी एकाही फलंदाजाला षटकार मारून दिले नव्हते आणि फायनलला हर्षल भुजबळने पहिल्याच 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले गेले होते. तो हाच खेळाडू आहे, त्याचं नाव आहे हर्षल भुजबळ. नक्कीच अलीकडचा काल गाजवलाय. ऐतिहासिक सामन्यांमध्ये आपण पाहिलं, ऐतिहासिक पाऱ्या राहिल्या त्या खेळाडूच्या आणि नवीन पॅनलचं टेनिस क्रिकेट हायलाइट केलं अलीकडच्या काळामध्ये. आता 40+ क्रिकेट खेळतायत आणि आत्ताही मी म्हणेन की ते हायलाइट करतायत कारण आपण या आधीचा रन चेस पाहिला. विशाल काय धावसंख्येला चेस करायचं होतं, इझिली 4 चेंडू ठेवून त्यांनी सामना जिंकवला होता. सो आता इथून आपण पाहतोय 81 चेंडू शिल्लक, धावसंख्या फलकावरती टोटल 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओ या वेळेला फटका फसलाय, हवेत बॉल बिहाइंड द विकेट, विकेट किपर कडे कॅच सुटली आहे आणि आता इथे आपण पाहतोय इथे रन कदाचित नसणारा आणि बाद देखील होईल खेळाडू. पालकर बाद झालेत, धावचित. स्ट्राईक भुजबळकडे राहील.
नक्कीच नक्कीच रन नाहीये, डॉट बॉल आहे. आणि कुठेतरी फलंदाजी धावा, 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटकार आला तर 42, सिंगल आली तर 37, चौकार आला तर 40. काय येणार पाहावं लागेल, मात्र आलाय डॉट. 37 धावा धावफलकावरती. चला स्पीड अप करा, लवकर फिल्डिंग सेटअप लावून घ्या. टीमला विनंती आहे की लवकर आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या.
चला स्पीड अप करा आता, विनंती अशी थोडं फास्ट आपण आता डाव सुरू करायचा आहे. आजकडे आपण जाऊया. पाठला काय 37 धावांचा आघाडीचे 2 फलंदाज. सलामीला आलाय बॅटर तयार. पहिला बॉल, भरपूर चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर आहे तिकडे आणतो. ओ चांगला स्ट्रोक आहे. 4 रन मिळतील. चौकार. Oh, late cut. Very good shot. One another 4. दोन बॉलला 2 चौकार आपण बघितलेत बॅटर मैदानामध्ये. संतोष. ओ या वेळेला पहा आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा अजून एक चौकार. पुढचा चेंडू, बॅटर तयार. फ्रंट फूट लावून ठोकलंय. अनदर 4. गॅप शोधली आहे. चौकार. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. सिंगल मिळेल. 17 वरती संघ जाऊन पोहोचला. ओव्हर समाप्तीचा इशारा पंथांचा पहिल्या षटकाला आल्या. 17. धावफलकावरती सध्या आपण पाहतो 17 धावा झालेल्या आहेत. पाठलाग करायचा 37 धावांचा. 20 धावांची फक्त आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2. बॉलर तयार आहे. बॅकफुटला जाऊन ठोकलाय. चांगला फटका आहे. 4 मिळतील पुनश्चा. चार ना. आप ट्रॅकर हॅमर केलंय बॉलला. याही बॉलला पाठवलंय पलीकडे.
सीमा पल्ल्याआड सरळ सरळ 4-4-4 चौकारांची भाषा बोलली जाते. बॅक टू बॅक 2-4. तर वाटतं आता चौकारांची हॅट्रिक होईल. बॅटर अगदी आपण पाहतोय आक्रमण चढवतोय. संतोषनं बॅटिंग केलेली आहे. हॅट्रिक होणार का आता हा प्रश्न. सोडलंय बॉलला. पायीचा चौकार, पंचांचा इशारा. बॅकफुटला जाऊन ठोकले. यावेळेला फिल्डर आहेत, चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. पैकी देखील चांगली सिंगल तोपर्यंत घेण्यात आलेली आहे. एक धाव, 30 धावा टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक बदललेली आता. दहा धावांची आता आपण जर विचार केला तर अगदी 6 धावांची गरज आहे. 31 धावा टोटलला, 30 पॉईंट. बॅटची एज लागलेली आहे. डायरेक्ट हिट, बाल बाल बचावले. एक सिंगल मिळेल, सेकंडचा कॉल आहे तिकडे. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा कंप्लीट. 34 वरती धावसंख्या. तीन धावांची गरज आहे. एक सिंगल सुरुवातीला. आणि मॅच फिनिश.